गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कशा आहात तुम्ही सगळे? तर आजचा दिवस आमचा सुरू झालेला आहे आणि आजचा व्लॉग इंट्रो आम्ही म्हणजे मी करतोय स्टेअरकेसनी. कॉज लिफ्टने जात नाही आम्ही जास्त करून, कारण की खाली जाताना आम्ही मोस्टली स्टेअरकेसच यूज करतो. सो मी निघालो होता खाली आणि आता चाललोय मी आणि मम्मी, म्हणजे मम्मी लिफ्टने येते आणि मी चाललोय खाली. तर आम्ही चाललोय शॉपिंग करायला. मी शॉपिंग नाही, थोडीशी भाजी वगैरे घ्यायची आहे तिला घरची. सो भाजी वगैरे घेऊन आम्ही येऊच. सो कालचा ब्लॉग पण आता अपलोड होईल थोड्या वेळात, कारण एडिटिंग चालू आहे, त्याची एडिटिंग वगैरे झाली आहे. सो थोडासाच बाकी आहे तो ब्लॉग आता अपलोड होईल, आपलं एडिटिंग व्हायचा. सो असंच आमच्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि आम्ही असेच रोज 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 नवीन व्हिडिओ बनवू. सो आता मी पोचलो आहे खाली आणि आता मी चाललो. तर आता कोणची गाडी काढायची ते बघू. सो कसं काय होतं तुम्हाला कळवतो. आणि आता आमच्याकडे पाऊस पण पडलेला आहे सकाळ सकाळी, काल रात्रीपासूनच पाऊस पडतो. आणि बघू छोटी गाडी काढतो आज, मोठी गाडी काढून मतलब नाही, कारण एकट्याला जाणं आहे. दोन्ही गाड्या बाजूबाजूला उभ्या राहत्या माझ्या. तर बघूया आता पुढचं काय अपडेट असतो, कसं काय तुम्हाला कुठं काय दाखवण्यासारखं असलं तर तुम्हाला नक्की दाखवतो. आणि आता बसलोय गाडीमध्ये. सो आता निघालोय गाईज मी आता, आणि तुम्हाला करतो एक काय अपडेट वगैरे असेल तुम्हाला नक्की कळवतो. आणि ब्लॉग कंटिन्यू बघा, आजचा ब्लॉग पण चांगला होईल, बघत राहा. तर आता आम्ही आलेलो आहे पनवेलच्या रायगड मार्केटला. तुम्ही बघू शकता पूर्ण मार्केट कसा भरलेला असतो नेहमी. आता तरी भरपूर कमी, कारण की आम्ही लेट झालो यायला. सकाळच्या वेळेस पूर्ण हा मार्केट भरलेला असतो, ते बघू शकता. आणि आमच्या भाज्या वगैरे घेऊन झालेल्या आहे पूर्ण याच्यामध्ये. मम्मी तिकडे अजून भाजी वगैरे घेते. तो आता इकडनं भाज्या वगैरे घेऊन झालेला. आता निघू आता आम्ही इकडनं घरी जायला डायरेक्ट. आता गाडी तिकडे उभी आहे समोर आमची. तर गाडी उभी झाल्यानंतर आता आम्ही गाडीमध्ये बसून आणि सडनली पाऊस आल्यामुळे ओल्लं वगैरे झालो आम्ही पूर्ण. सरीच काय नाही चालते, कारण की आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही पनवेलच्या रायगड मार्केटला. सडनली पनवेलचं रायगड मार्केटचा प्लॅन बनलाय. सो आता आम्ही निघतो इकडे. भाज्या वगैरे घेऊन झालंय. भाज्या वगैरे घेऊन झाल्यानंतर आता आम्ही निघू पनवेलच्या रायगड मार्केटमध्ये बाहेर. तुम्ही बघू शकता पूर्ण सगळं भाज्या वगैरे आहे सगळे. मी आलोय गाडीमध्ये आणि तुम्ही बघू शकता मागे शॉपिंग वगैरे सगळी झाली आहे सामानाची. तर आता आम्ही इकडे निघतोय घरी जायला पूर्ण, कारण की ओलं झालेलं आहे. पाऊस आला सडनली, एकदम पूर्ण ओलं झालोय. छत्री वगैरे आम्ही आणली नव्हती, कारण की आम्हाला माहिती नव्हतं. तो मी पण झाली ओली, मी पण झालं ओलं. आता आम्ही निघतोय घरी जायला आणि आता डायरेक्ट घरी जाऊन ब्लॉग कंटिन्यू करेल फ्रेश वगैरे होऊन. आणि आम्हाला आज बेलापूरला पण होतं, तर ब्लॉग आज कंटिन्यू बघा तुम्ही आणि स्टे ट्यून. तर आता मी आलेलो आहे घरी आणि तुम्ही बघू शकता की साक्षी करते आहे डोसा माझ्यासाठी. तिने खाऊन झालाय बरं, तिचा डोसा खाऊन झालाय. तो आता मी आलोय घरी, तर म्हटलं तुम्हाला पण कोण देतेच, म्हटलं ते करू. तो आता ही करते डोसा. तर आता मी नाश्ता करतोय, नाश्ता वगैरे करून रेडी वगैरे होऊन तर मी जाणार आहे आज बेलापूरला. बेलापूरला माझी एक मीटिंग आहे. ती मीटिंग आटपल्यानंतर मग आता ठाण्याला पण माझी एक मीटिंग आहे. 2 मीटिंग्स आहे आज सकाळ. तर दुपारी जायचं, एवढं लवकर नाही. तो म्हटलं आता ते पनवेलच्या रायगड मार्केटला जाऊ. रायगड मार्केटवरनं भाजी वगैरे घेऊन तर मी घरी आलोय. आणि घरी येताच बरोबर बघितलं की आमची सेवा चालू आहे, डोसा करून झालाय आम्हाला. तुम्ही बघू शकता सुगंध बायको आहे माझी. सो आता मी आता नाश्ता वगैरे करतो. नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर मी रेडी होतो. आंघोळ वगैरे करून पूजा वगैरे करून रेडी झाल्यानंतर मला अराउंड तरी 1 वाजेपर्यंत निघणार. तर 1 वाजेपर्यंत मी निघून. कधी आता तिकडे पण भरपूर पाऊस होता रायगड मार्केटला. तर आता मी नाश्ता करून रेडी होऊन तुम्हाला भेटतो डायरेक्ट आता. आलेलो आहे बाहेर मीटिंगला, जसं तुम्हाला सांगितलेलं पहिले. तर आता आम्ही पोहोचलोय पनवेलला, जिजाजी सर्कलला पोहोचलोय आम्ही. आणि आता इकडनं पहिले आम्ही चाललोय बेलापूरला. बेलापूरला झाल्यानंतर तिकडची मीटिंग आटोपली की आम्ही मोस्ट प्रॉब्ली जाऊ ठाण्याला. जर ठाण्याला जायचं असेल तर आम्ही तुम्हाला नक्की करू, नाही तर जर ठाण्याला नसेल जाणार तर आम्ही बेलापूरला मीटिंगवरून सरळ घरी येऊ. तर आता पावसाचं वातावरण झालं आहे, तुम्ही बघू शकता पुन्हा आता पाऊस येऊन गेलाय पहिलेच. तर आता आम्ही पनवेल आपला एज्युकेशन सर्कल तुम्ही बघू शकता. मोस्ट ऑफ हा पूर्ण मेन एरिया आहे पनवेलचा. तर आता इकडनं आम्ही निघू आणि काय जर असेल अपडेट करणं तर तुम्हाला आम्ही नक्की अपडेट करू. आणि ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तर गाईस, तर आता मी पोचलेलो आहे इथं ऑफिसला. तर थोडा टाईम आहे, यांची मीटिंग वगैरे सुरू आहे दुसरी. सो मी पण आता इथे राऊंड वगैरे मारतो. तुम्ही बघू शकता पूर्ण कॉरिडॉर आहे, एमटी आहे. आणि कॉरिडॉरच्या या साईडला सगळे ऑफिसेस आहे. आतमध्ये तुम्ही बघू शकता दाखवलं ना, सगळं स्टाफ वगैरे उभा आहे. सो मी पण आता थोडा राऊंड मारत असून जोपर्यंत मीटिंग होत नाही तोपर्यंत दाखवायचा अजून काय प्रयत्न करतो. तर हे एक
ओपन स्पेस आहे. आता काहीतरी खंडार, हे पण ऑफिसच आहे आय थिंक सो, बट ते बनायचं नाहीये. आणि टॅरेस वगैरे आहे, तर बघू आपण टॅरेस तोपर्यंत. तोपर्यंत फिरून घेऊ, त्यांची तोपर्यंत जी मीटिंग होते तोपर्यंत फिरून घेऊ आपण. आपल्याला काय, एखादा पूर्ण स्टेडियम कोर्ट आहे, तिथे क्रिकेट खेळू शकतो मस्त 1 मिनिट. पाणी का बघू शकता, हा पूर्ण बेलापूरचा एरिया आहे. आणि त्या साईडला, बघू शकता साईडला पूर्ण ते मुंबई सिटी आहे पूर्ण. आणि जर कोणी जो कोण बेलापूरवर नाही आहे त्याला तर माहिती आहे वरती पारसे खेळ. बघू शकता पूर्ण हा हा आय टी पार्क आहे मोस्ट प्रॉब्ली पूर्ण बेलापूर. आणि तिकडे बघू शकता महानगरपालिका आहे. सो हा पूर्ण बेलापूरच्या मिडल मध्ये आहे. आणि ही बिल्डिंग आहे त्यांची. आणि हा मी. सो काय आता दाखवण्यासारखं, आता बघू आता काय आतमध्ये तेवढं काय दाखवण्यासारखं नाही. बाहेर आलं तेवढं दाखवण्यासारखं होतं तेवढं दाखवलं. आता वापस जाऊ आतमध्ये आणि मीटिंग झाल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला कंटिन्यू करतो मी. सो आता इकडनं आतमध्ये काही एवढं शूट नाही करू शकत, कारण की त्यांची काय ते पॉलिसीज आहे की तुम्ही व्हिडिओ शूट नाही करू शकत इथे. तो त्यांच्यासाठी मी पण म्हणतो की नाही करायचं व्हिडिओ शूट. सो आता इथपर्यंत मी इथे आलो, इथे जागा भेटली मला व्हिडिओ शूट करायसाठी. आय टी पार्क आहे पूर्ण हा. मोबाईल पडले मला खाली. सो आता मीटिंग वगैरे झाल्यानंतर पुढे अजून कंटिन्यू करतो मी. पुढे गेला, हां पुढे अजून कंटिन्यू करतो मी आणि भेटतोच तुम्हाला थोडा वेळ. तर आता आम्ही मीटिंग झालेली आहे आमची आणि आता आम्ही चाललोय खाली, आता लिफ्टमध्ये आहे. सो आता आम्ही निघालोय बाहेर. गाडी इकडे असू शकते, इकडे गाडी. सो आता आम्ही इकडनं चाललोय घरी, कारण की ते ठाण्याची मीटिंग होती. ठाण्याची मीटिंग काय कॅन्सल झाली आहे, पावसामुळे जो येणार होता माणूस तो आला नाही. सो आता आम्ही आलो बेसमेंटमध्ये. कन्स्ट्रक्शनच्या आवाजामुळे तुम्हाला एवढा आवाज कंटिन्यू येणार नाही. तिथे तुम्ही गाडी तिथे पार्क झालेली आहे. सो आता आम्ही इकडनं चाललोय घरी आणि घरी जाऊन डायरेक्ट ब्लॉग कंटिन्यू करू आता. आणि जर काय असं म्हणजे जर शूट करण्यासारखं असलं, दाखवण्यासारखं असलं तर मी नक्की दाखवेल, नाही तर मग सरळ ब्लॉग घरी जाऊन कंटिन्यू करतो मी. सो स्टे ट्यून आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. तेच तर मी आता घरी आलेलो आहे तिकडनं आणि मीटिंग वगैरे झाली तुम्हाला जसं दाखवलं. तिकडनं मी घरी आलो, घरी आल्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झालो आणि आराम वगैरे केला. सो आता आम्ही करतोय एक चांगली गोष्ट. सिरियल बघता बघता आम्ही करतोय पिझ्झा. साक्षीला पिझ्झा खाणं होतं आणि पिझ्झा करतोय आम्ही. डोंट गिव्ह दॅट लुक. खाणं होतं तुला, हो बोल. अखंड झूट. हा, तर आम्ही आता पिझ्झा करतोय पूर्ण प्रिपरेशन. आणि तिकडे बघा तुम्ही एअर फ्रायर तिथे रेडी झालाय स्वच्छ वगैरे करून. कांदा जास्तच बारीक नाही झाला का? तू केला असेल चालतं, त्याचा काय अर्थ नाही. तर आता आम्ही करतोय पिझ्झा. तर आज आहे पिझ्झाची रेसिपी. सो बघू आता पिझ्झा कसं होतो, काय होतं. काय लपा. हो. सो आता तुम्ही बघू शकता, आता पिझ्झा वगैरे करणं सुरू आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. आता पिझ्झा कसं चालू आहे, काय करतो आणि काय काय नाही, धमाल मस्ती. सो बघत राहा आमचा व्हिडिओ आणि बघत राहा आम्ही कसे पिझ्झा करतो काय. सो स्टे ट्यून आणि कंटिन्यू बघा आमचा व्हिडिओ. आम्ही क्लिप्स टाकू पिझ्झा बनवण्याचे आणि व्लॉग पण कंटिन्यू करू. Guys, तर आता मी पिझ्झा इथे टाकलाय एअर फ्रायर मध्ये. आता आम्ही टाकतो याच्यामध्ये. तो आता आम्ही टाकल्याने आम्ही चालू करतोय, तुम्ही बघू शकता. आणि आता इकडनं चालू करून पिझ्झा तर ना का पिझ्झा 180 डिग्री 180 डिग्री पण मिनिट्स कमी करा. 180 डिग्री आणि मिनिट 70 नाही, किती करू? 70 नाही 8च करा. 8 मिनिटं 10 करतो. नाही तर जळते बरं. तो आता इथे 70 मिनिट्स आपलं 180 डिग्री आणि 10 मिनिट्स मध्ये मी पिझ्झा टाकलेला आहे. सो आता याच्या आतमध्ये पिझ्झा ब्रेक होतोय. सो तुम्ही आता इथे बघू शकता पिझ्झा वगैरे टाकलेला आहे. आणि आता 10 मिनिटानंतर आम्ही वापस कंटिन्यू करू व्हिडिओ. तो तुम्ही आता बघा, इथे पिझ्झा अजून मॅरिनेट करणं सुरू आहे. त्यातलं एक पिझ्झा आतमध्ये जाईल वेगळ्या पद्धतीने, तोही तुम्हाला दाखवतो कसं आहे.
आणि इकडे तुम्ही बघू शकता, कंटिन्यू करू शकता तुम्ही आता. Guys, तो आता पिझ्झा झालेला आहे, 10 मिनिटं तुम्ही बघू शकता बंद झालाय ऑटोमॅटिक. सो आता मी काढतोय त्याला, आता तो कसा झालाय काय. तो झालाय व्यवस्थित मस्त. थोडासा जळायला वाटतं. 10 मिनिटं लावलेलं ना आपण, तो 8 बोललेले, पण हलका जळायला वाटतो तो. थोडा जळायला फर्स्ट टाइम आहे, तर थोडं तुम्ही ऍडजस्ट करू शकता. हा म्हणजे आता बनवलाय का, तो 8 मिनिटं लावलेला होता तो. थोडासा इकडनं कॉर्नर कॉर्नर चीज पण तर जळालेला आहे. सो नेक्स्ट टाइम थोडा 8 मिनिटं लावू आता आम्ही. तर गाईज आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आता, आणि आम्ही आलो आहे बेडरूममध्ये. सो आता आम्ही झोपतोय. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. सो भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय, टेक केअर.